श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज आपण चॉकलेटची पॅकिंग कशी करायची हे बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये चॉकलेट कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवलेले आहे आणि आता चॉकलेटची पॅकिंग कशी केलेली मी ती बघा. पूर्णपणे व्हिडिओ इथे कंटिन्यू करा. तर हे बघा कोणते कोणते कलर वापरले, कलरची पॅकिंग केलेली आहे ती सर्व मी इथे दाखवलेलं आहे. तर एवढे सगळे मी चॉकलेट इथे पॅकिंग केलेली आहे ती बघा कशा पद्धतीने. तर बघा इथे हे बनवलेले चॉकलेट आहे. इथे बदामाच्या आकाराचे, परत स्क्वेअरच्या आकाराचे असे मी चॉकलेट बनवलेले आणि त्यासाठी पॅकिंगसाठी जे आपले पेपर्स आहेत ते पेपर्स ते घेतलेले मी. तर चॉकलेट आहे ना थोडेसे फ्रीजमध्ये ठेवलेले होते, तर ते काढल्यानंतर ना लगेच हवा लागली की त्यांना थोडासा घाम येतो त्यांना, त्यामुळे ते ना थोडेसे मी कपड्याने चांगल्या कपड्याने पुसून घेतले आणि आता मी ते कसे पॅक करते ते बघा. आपल्याला जशी पाहिजे तर इथे मी घेतलेला आहे ब्ल्यू आकाराचा पेपर घेतलेला आहे. असे प्रत्येक 4 ते 5 कलरचे माझ्याकडे पेपर आहे, त्या पेपरने पॅक करते. ते तुम्ही पूर्णपणे बघा पुढे. तर तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही पॅकिंग करू शकता. अशी मी 2-3 प्रकारची पॅकिंग पण इथे तुम्हाला करून दाखवलेली. मग या पद्धतीने मी पॅकिंग करते. हे बघा किती छान पॅकिंग इथे झालेली आहे आपली. असं प्रत्येक चॉकलेट व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे, कारण घाम आलेला असतो. परत ते जर पॅकिंग करताना आपण तसेच टाकले ना तर ते पूर्ण असे मेल्ट होऊन जातात. त्यामुळे पॅकिंग करताना पण काळजी घ्यायची, कारण चॉकलेट बनवणे हे इतकं सोपं आहे, परंतु ते मेल्ट होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्याची पॅकिंग जास्त दिवसपर्यंत राहिली पाहिजे, यासाठी पूर्णपणे ते कोरडेच असले पाहिजे. बघा आता ह्या प्रकारचे मी पॅकिंग केलेली आहे. सगळ्यात सुंदर अशी पॅकिंग आता घेतलेला आहे ग्रीन पेपर. ब्ल्यू, येलो, ग्रीन, रेड, पिंक कलरचे असे 4 प्रकारचे मी इथे पेपर यूज केलेले आहे. एकदा अशी गुंडाळून केली, एकदा पूर्ण चौकोनामध्ये चौकोनी आकारामध्ये पॅकिंग केलेली. अशी वेगवेगळे 2-3 प्रकारचे मी किती पॅकिंग केलेले आहेत बघा. किती सुंदर चॉकलेट पण तयार झाले आहे आपले आणि त्याची पॅकिंग पण माझ्या आकाराचे पण घेतलेले. तर तुम्ही घरीच असे चॉकलेट बनवू शकता आणि मुलांनाही खायला देऊ शकता, किंवा तर व्हिडिओ हे बघा अशा प्रकारचे आपण पॅकिंग केलेले आहे. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सर्वांना.